नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, मी मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करीत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण सेंट पीटर्सबर्ग या युनिव्हर्सिटी बाबत सविस्तरपणे माहिती पाहिली। तर या युनिव्हर्सिटीमध्ये आपण इंगूस या युनिव्हर्सिटी बाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। मग त्यामध्ये ही युनिव्हर्सिटी कुठे आहे, या युनिव्हर्सिटीचे पूर्ण नाव काय आहे, ही युनिव्हर्सिटी कशामधून रिकॉग्नाइज आहे, या युनिव्हर्सिटीचे ओव्हरऑल बजेट किती जाते, तसेच या युनिव्हर्सिटीची टीचिंग लँग्वेज कोणती आहे, याबाबत सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम या युनिव्हर्सिटीचे पूर्ण नाव इंगूस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी असे आहे। ही युनिव्हर्सिटी कुठे लोकेटेड आहे हे पाहायला गेलं तर मॅगास इंगोशेटिया रशिया या ठिकाणी ही युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे। ही युनिव्हर्सिटी कधी इस्टॅब्लिश झाली हे जर पाहायला गेले तर ही युनिव्हर्सिटी 1994 ला इस्टॅब्लिश झाली। या युनिव्हर्सिटीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय हे पाहायला गेलं तर मिनिमम 50% मार्क्स इज रिक्वायर्ड इन पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। त्यानंतर नीट क्वालिफाय असणे देखील गरजेचे आहे। तसेच या युनिव्हर्सिटीचे रिकॉग्नाइज कशातून आहे हे पाहायला गेले तर WHO आणि ECFMG यामधून ही युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज आहे। चला तर मित्रांनो, फी स्ट्रक्चर पाहूया। फी स्ट्रक्चर जर पाहायला गेलं तर ट्युशन फी ही 2 ते 3 लाख पर इयर एवढी जाते। त्यानंतर हॉस्टेल फी 15K to 25K पर इयर एवढी जाते। टोटल जर बजेट पाहिले 6 इयरचे तर हे 13 ते 16 लाख एवढे जाते। तर चला तर मित्रांनो, या युनिव्हर्सिटीचे फॅसिलिटीज म्हणा किंवा ऍडव्हान्टेज म्हणा ते पाहूयात। तर यामध्ये सेपरेट हॉस्टेल आहे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी। त्यानंतर इंडियन स्टुडंटसाठी मेस देखील अवेलेबल आहे। धन्यवाद। आज आपण इथेच थांबूया। पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका।